शिर्डीला 2 देव आहेत. एक देव आहे साईबाबा, तुम्हाला माहिती आहे. पण शिर्डीचे खरे देव आहेत डॉक्टर प्रबोध जोशी. त्यांनी अभ्यास करून सांगितलं की आपल्या देशामध्ये बसूनच बाळंतपणं करायचे आणि तेच नैसर्गिक आहे. आणि त्यांनी पुस्तक लिहिलं, माझी 2000 बाळंतपणं. बाळंतपणे आईचं मरण असते, पुनर्जन्म असतो आणि सर्वाधिक मुलं बाळंतपणाच्या दरम्यानच मरतात, आधी, मध्ये किंवा नंतर, त्या हप्त्यात. आपण मुलांचे बालमृत्यू सगळे कमी केले, पण या भागातले अजून कमी होत नाही. ते बसून केलं तर बालमृत्यू कमी होतील आणि जन्माच्या वेळेला गुदमरला म्हणून त्रास झाला, हे त्रास कमी होतील. आणि हे त्रास होऊ नये म्हणून पोट चिरून बाळ काढतात, त्याला सिझर म्हणतात. त्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. बाळ वाचवण्यासाठी आईला त्रास होऊ नये म्हणून. तर जर मुलं बसून बाळंत झाले तर हे प्रमाण कमी होऊन जाईल. जय हिंद. मी विरारचा डॉक्टर हेमंत जोशी. आपणास मी बाळंतपणाचा आनंद घ्या, बसून बाळंत व्हा, असं नवीन सांगणार आहे. बाळंतपण म्हणजे सगळ्यात जास्त दुःखकारक. तेव्हा एवढं दुःख कळ येते, तेव्हा एवढं दुखतं असं म्हणतात की तेव्हा जर कापलं ना तरी कळणार नाही, असं सांगतात ना. पण मला एका ताईने सांगितलं की मला बाळंतपणाची मज्जा आली. ते मला तुम्हाला सांगायचं आहे. माझी एक ताई आहे, मी सांगणाऱ्या सगळ्या सत्यकथा आहेत, पुरावे पण आहेत. माझी एक ताई आहे, ती घाटकोपरला राहायची. तिचं पहिलं बाळ पोट चिरून झालं, खूप त्रास झाला. मग ती घरी आली आणि घरी तिने ठरवलं की मी कधीही बाळ होऊ देणार नाही. आणि मग तिच्याकडे ती घरी आल्यावर ती स्वयंपाकीण आली. तिच्यासोबत 2 पोरं आली, तिला 4 पोरं होती. तिने स्वयंपाकीणीला विचारलं की तुला कसे 4 पोरं झाले? ती म्हणे, बाई तुम्ही दवाखान्यात गेले हेच चुकलं. आम्ही घरी चादर पसरतो, बसतो आणि बाळंत होतो. माझ्या ताईला विश्वास नाही आला. ती तिच्यासोबत गेली. तिची स्वयंपाकीण नवी मुंबईत झोपडपट्टीत राहायची. तिथे ते लोक चादर पसरतात, त्याच्यावर बसतात आणि बाळंत होतात. तिच्या मिस्टरांचा बोईसरला कारखाना आहे, म्हणून ते बोरिवलीला राहायला आले. मग काही वर्षांनी पुन्हा दुसरं बाळ व्हावं असा तिला दिवस गेले. ती डॉक्टरांकडे गेली आणि म्हणाली की मला बसून बाळंत व्हायचं आहे घरी, मला एक मदतनीस द्या, सुईण द्या, जे तुमच्याकडे जे असेल, जिला येते, आणि मी अडली तर तुमच्याकडे ये. आणि तिला छान बाळ झालं. आणि तिने पत्र पाठवलं, हेमंत मला मज्जा आली बाळ होताना, तुम्ही पण अशी मजा करावी तायांनो, म्हणून मी हे सांगत आहे. हा खूप पूर्वी 8 मला 4 काका 4 आत्या आहेत. आणि माझ्या सोबतीने ज्या डॉक्टर आहेत ना, एकीच्या बाळंतपणाला मी हजर होतो. तिने माझ्या बायकोला सांगितलं, अर्चना तू मेली तरी प्रेग्नंट होऊ नको, प्रेग्नंट झाली तरी बाळंत होऊ नको, एवढा त्रास आहे, मी दुसरं बाळ होऊ देणार नाही. आणि तिने दुसरं बाळ होऊ दिलं नाही. ती आता सिंगापूरला आहे. माझ्या मुलीने मला सांगितलं की बाळंतपणानंतर 6 पोट चिरून बाळ झालं तर 6 महिने आम्हाला दुखलं. बाळंत होतं तेव्हा थोडा वेळ दुखतं ना, पण पोट चिरलं की जखमा भरेपर्यंत दुखतं, 3-6 महिने दुखतं. आणि माझी मुलगी म्हणाली की माझ्या सगळ्या मैत्रिणी लग्नच करायला तयार नाहीत. लग्न कोण करेल, मग ते पोट चिरून बाळंतपण कोण करेल, दुखते, मग 3-6 महिने दुखते, भानगडीच भानगडी, त्या लग्नच करायला तयार नाहीत. लग्न झालं तरी आई व्हायला तयार नाही. 35-40 वर्षाच्या मुली झाल्या त्या आता सोबतीला. आणि आज त्यांना मुलं नाहीत, मला माहिती आहे, माझ्या डोळ्यासमोर आहेत. पण मुला-मुलींनो, मी तुम्हाला आता सत्यकथा सांगत आहेत. त्याचा माझा निष्कर्ष असा आहे की बसून बाळंतपण नैसर्गिक आहे, आनंदमय आहे.
करायला पाहिजे. आणि पृथ्वीच्या जन्मापासून सगळे बाळंतपणं बसूनच होतात, तशी आपण करायला पाहिजेत. मी याच्यामध्ये कसा पडलो तर माझ्याकडे एक ते विजय शेषाद्रींचं पत्र आलं. विजय शेषाद्री आणि आम्ही सगळे आकाश नावाची संस्था आहे, डॉक्टर R.K. आनंद यांनी काढलेली, त्याचे आम्ही सदस्य. आकाश म्हणजे असोसिएशन फॉर कन्झ्युमर ॲक्शन ऑन सेफ्टी अँड हेल्थ. म्हणजे आपण सगळे आरोग्याचे ग्राहक, आरोग्याचं जे ग्राहक जे आहेत त्यांनी सुरक्षित आरोग्य मिळावं म्हणून काम करायसाठी संघटना काढली. त्याचं नाव आकाश, अध्यक्षांचं नाव. आकाशचं दर महिन्याला मासिक यायचं. विजी पण सदस्य, आम्ही पण सदस्य. त्यात तिने तिची गोष्ट लिहिली होती, त्यातून आम्ही ओळख झाली. मग मी या प्रत्येकाला विचारायला लागलो. तर आमच्याकडे प्रत्येकाला मी विचारायला लागलो तुझं बाळंतपण कसं झालं म्हणून. आणि मग विजीनंतर एक दिवशी एक डॉक्टरबाई आली, BAMS डॉक्टरबाई होती ती, आणि तिची सासू आले. ती मराठी मुलगी होती. तिला विचारलं तुझं बाळ कसं झालं. हे तुम्हाला 86-88ची गोष्ट सांगत आहे. ती म्हणे की माझं बाळ नवी मुंबईत झालं. माझ्या डॉक्टरांनी अमेरिकेतून ₹1,00,000 फायबर ग्लासची खुर्ची आणली आहे, त्यात बसून मी बाळंत झाली. तर तेव्हा मला ते नवीन होतं. मग माझ्याकडे एक ताई आहे, नर्स आहे, ती मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये तिला निळा पट्टा घालतात, GNM म्हटलं त्यांना, डिप्लोमाधारी सरकारी डिप्लोमा असलेल्या नर्स, GNM. तर ती म्हणे माझ्या कांदिवलीला, तिचं नाव तृप्ती महाडिक, तिची माझ्याकडे काम करते आजही आहे. ती मुलगी आता डेंटिस्ट होते. ती म्हणे बाळाच्या जन्मासाठी मी कांदिवलीच्या BMCच्या म्हणजे महानगरपालिकेच्या दवाखान्यात गेली. दुपारपासून दुखत होतं पण सुटका होत नव्हते. माझी मामी पण तिथेच नर्स होती, मी पण तिथे काम करायचे. तर मामी 11 वाजता ड्युटी संपवून आली. म्हणे अगं अजून नाही सुटली तो. ती म्हणे नाही ना मामी. तर मामी म्हणाली अगं खाली बस ना. तर मी खाली जमिनीवर बसली, आपण सूला शीला बसतो तशी बसली, उकडवी बसली आणि बाळंत झाली. सो त्यांनी मग मी याच्या मागेच लागलो अभ्यास करायला. मग प्रत्येकालाच विचारायला लागलो. तर आमच्याकडे बोहारणी येतात, ते गटामध्ये राहतात, एकदम 4-5 बाया आणि 25 मुलं येतात. मग आम्ही ते सगळ्यांना विचारायला लागलो. ते सगळे घरी त्यांच्या तंबूमध्ये बसून बाळंत होतात. मग एक साताऱ्याकडची बाई आली. इथे आमच्याकडे एक रिसॉर्ट आहे, तिथे तिचा नवरे काम करायचा. तिला 7 बाळं. मी म्हटलं ताई तू कसं झालं का बाई. तर म्हणे माझे 6 बाळंतपण घरी झाले आणि 7व्याला मी विरारच्या सरकारी दवाखान्यात गेली. तर म्हणे डॉक्टर यायचा आणि मला बिछाण्यात झोपवायचा, टेबलावर तपासायला झोपवलं, मला झोपवायचं आणि तपासायचं. मग माझी काही सुटकाच होत नव्हती. तो गेला की मी खाली बसून जायची, कारण मी 6 वेळा बसून बाळंत झाली होती. तो परत यायचा, मला बिछाण्यावर झोपवायचा. तेवढ्यात म्हणजे दुसरी बाळंतीण आली बाळंतपणासाठी, तिला तपासायला दुसऱ्या खोलीत गेला होतो. तेवढ्यात मी खाली बसली आणि बाळंत होऊन गेली. तर ती 7ही बाळंतपणं बसून झालेत. मग मी याच्या अभ्यासालाच लागलो. तर शिर्डीला 2 देव आहेत. एक देव आहे साईबाबा, तुम्हाला माहिती आहे, पण शिर्डीचे खरे देव आहेत डॉक्टर प्रबोध जोशी. त्यांनी BJ मेडिकल कॉलेज पुण्याहून MBBS केलं. तिथे सामाजिक वैद्यकाचे डॉक्टर प्रमुख होते, त्यांचं नाव जेजुरीकर. त्यांनी अभ्यास करून सांगितलं की आपल्या देशामध्ये बसूनच बाळंतपणं करायची आहेत आणि तेच नैसर्गिक आहे. तर बसून बाळंतपण करा, त्याचा अभ्यास केला. त्यांनी जेजुरीकरांनी शिकवलं, जोशी शिकले आणि त्यांनी पुस्तक लिहिलं माझी 2000 बाळंतपणं, आणि ते पुस्तक उपलब्ध आहे. त्यात ते म्हणतात की वेरूळच्या लेण्यांमध्ये फोटो आहे बसून बाळंतपण होण्याचा. वेरूळला जाऊन बघा किंवा त्यांच्या पुस्तकात बघा. स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सभेमध्ये त्यांचं, राष्ट्रीय सभेत त्यांचं चेन्नईला भाषण झालं. मग त्यांना BJ मेडिकल कॉलेजच्या प्रसूती विभागामध्ये भाषण द्यायला बोलावलं. त्यांनी भाषण दिलं बसून बाळंत व्हा म्हणून. ते झाल्यावर प्रसूती विभागाचे प्रमुख म्हणाले की 2 बाया अडलेल्या आहेत,
त्यांचं आता पोट चिरून आम्ही बाळ सिझर करून बाहेर काढणार आहे. ते तुम्हाला त्यांना बसून बाळंत करता येईल का? ते म्हणे बघूया. त्या दोघींना खाली बसवलं, त्या बाळंत होऊन गेल्या. तर त्यांचे ऑपरेशन्स टळले. मग मी या विषयाच्या अभ्यासालाच लागलो. तर आम्ही लंडनला गेलो होतो. तर लंडनच्या म्युझियममध्ये एक मोठं चित्र आहे की गौतम बुद्धांची आई गौतमी लुंबिनीला, जंगल आहे लुंबिनीला, ती माहेरी चालली होती लुंबिनीच्या जंगलातून, आणि तिला बाळणपणाच्या कळा यायला लागल्या. तर ती एका वेलाला धरून उभी राहिली. एका हाताने तिने वेल धरला डाव्या हाताने, आणि उभ्याने बाळंत झाली. आणि बाळ हातात घेऊन काढलं आणि मग ते घरी आले. बघा, म्हणजे उभ्याने जर बाळंत झालं ना तर मुलगा देव होता, गौतम बुद्धासारखा हुशार होतो. मग आम्ही इजिप्तला गेलो आहे त्यांना. तर इजिप्तमध्ये सगळ्या भिंतींवरती त्यांची जी आरोग्य देवता आहे, जी कोण बाळंत, ती सगळ्या देवळांमध्ये भिंतींवर चित्र आहेत, रंगीत चित्र आहे, आणि बाळंतपणाचे चित्र बसून आणि उभ्याने आहेत. तुम्ही जाऊन बघा, मी बघून आलो आहे, सगळीकडचं सांगत आहे. दक्षिणेतल्या मंदिरात पण असे चित्र आहेत. कोल्हापूरकडे आपल्या वरच्या दोरीत, छतातून दोरी सोडतात आणि त्याला धरून बसतात. आणि ओरिसामध्ये झोपड्यामध्ये वर छत नसते असं दोरी बांधण्यासारखं, तर ते जमिनीत खंबा गाडतात, त्याला धरून बसतात. लंडनला म्युझियम आहे, सायन्स म्युझियम मोठं आहे, सुंदर आहे. 4थ्या मजल्यावर आरोग्य विज्ञान आहे. त्यातल्या एका भागात बाळंतपणाचा विभाग आहे, स्त्री विभाग. तेथे 2 खुर्च्या आहेत 350 वर्ष जुन्या. एक आहे जर्मन आणि एक आहे इंग्लिश. त्या बसून बाळंत व्हायच्या खुर्च्या आहेत. म्हणजे तिथे तेव्हापासून बसून आपला कमोड असतो ना तसा गोल असतो, फक्त समोरची भाग कापलेली असते, म्हणजे सी सारखा खड्डा असतो, तिथून बाळ बाहेर येतं. म्हणजे दोन्ही मुलींचे बाळंतपणं इंग्लंडला झालीत. दोन्ही वेळा मी तिथे होतो. तर तिथला अभ्यास करायला आम्हाला, तिथे मिडवाईफ घरी अभ्यास करतात. त्यांचं पुस्तक आहे नैसर्गिक बाळंतपणाचं. त्यात चॅप्टर आहे घरी बसून बाळंत कसं व्हायचं आहे, आणि त्याची बरीच महती त्यांनी सांगितली आहे. तिकडे जिथे बाळंतपणं होतात ना तिथे टब पण असतो, आणि पर्याय दिला जातो की कसं बाळंत व्हायचं, बसून का कसं व्हायचं. तर टबामध्ये बसतात. टबात तिकडे थंड देश आहे ना, टबात कोंबट पाणी आहे, सुखद पाणी असतं. आईच्या पोटामध्ये बाळ असताना ते पिशवीमध्ये पाण्यामध्ये असते. बाळाची पिशवी उघडली की बाळ बाहेर येतं. त्या पाण्यातून बाहेरच्या पाण्यात येतं. त्या पाण्याच्या बाहेर आल्यावर हवा लागली की मग ते श्वास घेतं. तर अशी तिथे बाळंतपणं होतात. आमच्याकडे सेंट टेरेसा हॉस्पिटल आहे आगाशीला. तिथे जर्मनीच्या नर्सेस शिकायला, काम करायला, अनुभवाला येतात. त्यांच्याशी बोलताना त्याने आम्हाला सांगितलं की जर्मनीमध्ये 80% बाळंतपणं हे उभ्याने किंवा बसून होतात. बाईला विचारलं पाहिजे होतं का तुला काय करायचं आहे. माझ्या मुलींना पण विचारण्यात आलं होतं. मग त्या बसतात, तो स्टूल किंवा असतो, म्हणजे स्टूल असतो त्यावर बसतात. स्टूलला मध्ये खड्डा असतो ज्यातून बाळ बाहेर येऊ शकतं. त्याला मागे पाठ असेल तर त्याला खुर्ची म्हणतात. आणि त्या पाठीला वर असा एक हुक असतो, त्याला दोरी लावली असते, त्या दोरी धरून बसायचं. किंवा वरून दोरी येते छतातून आणि त्याला असा गोल असतो स्लिंग, त्या गोलमध्ये छाती अडकवायची. हात धरायला लागत नाही, नुसती छाती अडकवून दिली तरी पडत नाही. आणि आई परिचारिका समोरून किंवा मागून उभं राहून बाळ घेते आणि बाळंतपण होतं. आणि जो आपण झोपतो त्या टेबलला, डॉक्टरचं तपासण्याचं टेबल असतो ना, त्याला पाठ तिरपी करता येते. तशी तिरपी करून पण बसता येते. हे मी केव्हा शिकलो माहिती आहे का? मला नेहमी सर्दीचा त्रास होतो. मी झोपला असला आणि माझं नाक बंद पडलं ना सर्दीने, चोंदलं, तर श्वास नाही घेता येत. तर मला उठून बसायला लागतं आणि मग नाक शिंक करायला लागतं. तर नाकातला एक एवढाचा शेंबूड 1 ग्राम वजनाचा, तो मला झोपून नाही काढता येत. त्याला मला बसायला लागतं. मग तो वजनाने बाहेर येतो आणि मी शिंकरून त्याला मदत करतो. विमान जमिनीवर पडते, ते जमीन त्याला ओढते गुरुत्वाकर्षणाने. जे वस्तू खाली पडतात त्या गुरुत्वाकर्षणाने. कोंबडीचं अंड, कोंबडी बाळंत होते म्हणजे अंड बाहेर येते ना, ते काय नुसतं दार उघडते, अंड वजनाने बाहेर येते. माकड बसते आणि बाळ वजनाने बाहेर येते. हत्तीचं पिल्लू वजनाने खाली पडते. सगळ्या प्राण्यांचं तसं आपली निसर्गाने आईच्या पोटात बाळपिशवी कशी केली आहे माहिती आहे का? की त्याचं तोंड खाली आहे, उलटी पिशवी आहे ती. अशी एकच पिशवी उघडे बा, छातीचे फुफ्फुसं वर तोंड आहे, त्याचं तोंड उघडं आहे, नुसतं
कळाली दार उघडते, बाळ आपल्या वजनाने घसरून बाहेर येऊन जातं. त्यांनी सगळ्यात कमी वेळ लागतो, सगळ्यात कमी त्रास आई आणि बाळाला होतो. बघा, बाळंतपणी आईचं मरण असते, पुनर्जन्म असतो आणि सर्वाधिक मुलं बाळंतपणाच्या दरम्यानच मरतात, आधी मध्ये किंवा नंतर त्या हप्त्यात. आपण मुलांचे बालमृत्यू सगळे कमी केले, पण या भागातले अजून कमी होत नाही आहे. ते बसून केलं तर बालमृत्यू कमी होतील आणि जन्माच्या वेळेला गुदमरला म्हणून त्रास झाला, हे त्रास कमी होतील. आणि हे त्रास होऊ नये म्हणून पोट चिरून बाळ काढतात, त्याला सिझर म्हणतात. त्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. बाळ वाचवण्यासाठी आईला त्रास होऊ नये म्हणून. तर जर मुलं बसून बाळंत झाले तर हे प्रमाण कमी होऊन जाईल. बघा, आपल्याकडे ट्रकने रेती आणतात. पूर्वी त्याला दिवसभर लागायचा फावड्याने काढायला, पण आता काय करतात की तो ट्रक आडवा असतो, त्याला उभा करतात, तर रेती 2 मिनटात खाली पडून जाते, 2-5 मिनटात जे काय. तसं बाळंतपणासाठी आलेली ताई जेव्हा झोपते ना, 2 ताई आल्या, एक झोपली आणि एक बसलेली आहे आणि तिसरी उभी आहे. जी ताई उभी आहे किंवा बसलेली आहे ना, तिच्या तिघांना पोटात काढायला आल्या की बाळाच्या पिशवीचं तोंड उघडते, गर्भाशयाचं तोंड, आणि बाळ वजनाने बाहेर येऊन जाते पटकन. पण जी झोपली आहे तिचं बाळ वजनाने येऊ शकत नाही, तिला जोर करायला लागतो आणि तो कमी पडला तर बाळंतपण नीट होत नाही. ती थकते, ते गुदमरते, बाळ दोघांना खराब होतं, जीवाला धोका होतो, मग पोट चिरायला लागते, हा त्रास होतो. सो हे टाळायसाठी बसून बाळंतपण करायला पाहिजे. आणि आपले डॉक्टर लोक हुशार आहेत, शिकलेले आहेत, साधनं आहेत, त्यांनी याचा अभ्यास करायला पाहिजे. ते करतसुद्धा असतील. मला जे जाणवतं ते मी सांगितलेलं आहे. त्याचा सगळ्याचा नीट विचार करा आणि हे सगळ्यांना सांगा. एकदा वेरूळला जाऊन बघा, एकदा इजिप्तला जाऊन बघा, एकदा सगळीकडे बुद्धाचे फोटो आहेत जन्माचे, ते बघा. मग तुम्हाला लक्षात येईल की बसूनच बाळंतपण करायला पाहिजे आणि यांनी सगळ्यांचं भलं होईल. हां, मी तुम्हाला सगळ्या सत्यकथा सांगत आहे. मी अनुभवाचं आणि जे पाहिलं ते सांगत आहे. आणि यामध्ये सर्वांचं भलं व्हावं एवढीच सदिच्छा आहे की बाळंतपण लवकर व्हावं, सुखद व्हावं आणि बाळंतीण चांगले राहावे, एवढ्याच भावनेने हे सगळं सांगत आहे. तर सर्वांनी याचा विचार करावा, अभ्यास करावा. रोज 70,000 मुलं जन्माला येतात, त्यामुळे याचा अभ्यास सहज शक्य आहे. जय हिंद.